बाप का, दादा का, भाई का, सबका बदला लेगा तेरा फैजल. अगदी बरोबर ओळखलत. गँग्स ऑफ वासेपूर 2 मधल्या फैजलचा म्हणजेच आपल्या नवाजुद्दीन सिद्दीकीचा हा फेमस डायलॉग आहे. नाही नाही, या एपिसोडमध्ये आपण गँग्स ऑफ वासेपूरबद्दल नाही बोलणार आहे. तर या फिल्मचा शेवटचा सीन ज्याच्यावरून इन्स्पायर्ड आहे असं म्हणलं जातं, त्या बिहारच्या मोस्ट वॉन्टेड गँगस्टर अमित उर्फ अविनाश श्रीवास्तवबद्दल बोलणार आहे. फैजल आणि अविनाशमधलं साम्य म्हणजे दोघांनी आपल्या वडिलांच्या खुनाचा हिशोब पुरेपूर चुकता केला. फरक इतकाच आहे की फैजलनं त्याचा बदला रिअल लाईफमध्ये म्हणजेच फिल्ममध्ये घेतला, तर अविनाशनं रिअल लाईफमध्ये. हॅलो फ्रेंड्स, मराठी क्राईम कथा या माझ्या नवीन पॉडकास्टमध्ये मी तुमचा होस्ट निरंजन मेढेकर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. सगळ्यांना आधी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझा हा नवीन पॉडकास्ट मी या 2022मध्ये घेऊन येतो आहे. या पॉडकास्टच्या प्रत्येक एपिसोडमध्ये असणार एक नवीन हटके आणि कल्ट म्हणता येईल अशी क्राईम केस आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन. तर आपण आजच्या एपिसोडची सुरुवात थेट बिहारमधनं करतो आहे. ही गोष्ट आहे बिहार पोलिसांच्या हातावर त्वरित 1-2 नाही तर तब्बल 20हून अधिक खून केलेल्या कुख्यात क्रिमिनलची, गँगस्टरची, अविनाश श्रीवास्तवची. पण एक मिनिट, या प्रकरणात सगळ्यात इंटरेस्टिंग काही असेल ना, तर ते म्हणजे अविनाशचं बॅकग्राऊंड आणि क्राईमच्या डार्क जगात येण्यामागचं त्याचं मुख्य कारण. अविनाश हा काय मुळात गुंड प्रवृत्तीचा किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा किंवा भाईगिरीचा किडा असणारा वगैरे अजिबात नव्हता. उलट तो अभ्यासात हुशार, कष्टाळू आणि शिकून मोठं व्हायचं स्वप्न पाहणारा आपल्या सगळ्यांसारखाच एक नॉर्मल तरुण होता असं आपण म्हणूया. त्याच्या आईवडिलांनाही त्यानं बिहारसारख्या अस्थिर राज्यात आयुष्य वाया घालवण्याऐवजी शिक्षण पूर्ण करत कुठंतरी मुंबई, दिल्ली किंवा फॉरेनमध्ये सेटल व्हावं असं वाटत होतं. त्याचे स्वतःचे विचारही तसेच होते. त्यामुळं ग्रॅज्युएशननंतर तो दिल्लीला शिफ्ट झाला आणि तिथल्या प्रेस्टिजियस जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटीतनं त्याने MCAची पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री घेतली. आपण इमॅजिन करू शकतो की बिहारहून तुम्ही दिल्लीला जाता आणि इतक्या मोठ्या युनिव्हर्सिटीतनं तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करता. आणि इतकंच नाही तर त्यानंतर त्याला थेट इन्फोसिसमध्ये जॉब लागला. सो त्याचं लाईफ दिल्लीला असं ऑलमोस्ट सेट झालेलं. सो त्याचे आईबाबाही ऑब्व्हियसली खुश असतील. पण हे असं सगळं छान व्यवस्थित सुरळीत सुरू असतानाच त्याच्या आयुष्याला एकदम युटर्न मिळाला आणि त्याचं नशीब त्याला परत एकदा बिहारला घेऊन आलं. कसं ते जाणून घेण्याआधी त्याच्या वडिलांची आपण थोडीशी बॅकग्राऊंड आणि त्यांची माहिती घेऊया. अविनाशचे वडील काला श्रीवास्तव उर्फ लल्लनजी हे बिहारच्या राजकारणातलं तसं बडप्रस्थ होतं. राजकारणात सक्रिय असलेले लल्लनजी MLCही झाले होते. वडील राजकारणात असले तर पोरगाई हटकून राजकारणीच होतो. हा आपल्या देशातला, राज्यातला तसा अलिखित पायंडा पडला असला तरी अविनाशला पॉलिटिक्समध्ये काहीचाही इंटरेस्ट नव्हता. दुसरीकडे बिहारमधलं पॉलिटिकल सगळं एन्व्हायरमेंट काय आहे हे जवळून माहिती असल्यानं लल्लनजींनाही आपल्या मुलांना राजकारणात येऊ नये असंच वाटत होतं. लल्लनजींची वाढती लोकप्रियता त्यांना पुढं मागं सत्ता मिळवून देऊ शकते ही शक्यता त्यांच्या हितशत्रूंना चांगलीच खुपत होती. यातूनच 2002 साली पाटण्यातल्या कंकरबाग परिसरात भर दिवसा लल्लनजींचा खून झाला. वडिलांचा खून झाला तेव्हा त्याच्या आईनं जाणीवपूर्वक अविनाशला या सगळ्यापासून दूर ठेवलं होतं आणि पुढच्या शिक्षणासाठी म्हणून त्याला दिल्लीला पाठवलं होतं. दिल्लीला ITत नोकरी करत असताना आईनं लग्नाचा लकडा लावल्यानं सुट्टी घेत अविनाश बिहारला परत आपल्या घरी आला. तेव्हा त्याच्या डोक्यात नोकरी सोडून बिझनेस करायचा असं घोळत होतं. जेव्हा त्यानं त्याच्या डोक्यातली कल्पना त्याच्या मित्रांना बोलून दाखवली तेव्हा कोणीतरी त्याची एका बड्या आसामीबरोबर, एका बड्या पार्टीबरोबर मीटिंग फिक्स केली, जो अविनाशला त्याच्या या नव्या बिझनेसमध्ये मदत करू शकेल असं त्याच्या मित्राला वाटत होतं. अविनाशनं साहजिकच ही गोष्ट आपल्या आईला शेअर केली. तेव्हा मात्र ती मनातनं एकदम हादरली आणि तिनं पहिल्यांदाच त्याच्या वडिलांच्या मृत्यूमागचं खरं कारण अविनाशला सांगितलं. आपल्या बाबांना दगाफटका झाला आहे हे अविनाशला साधारण माहिती होतं. तो काय अगदीच तेव्हा लहान नव्हता त्यांचा खून झालेला तेव्हा. पण त्यांचा मृत्यू हा कुठल्या वादावादीतून किंवा कुठल्या तरी गैरसमजातून झाला असं त्याला वाटत होतं तोपर्यंत. पण ते तसं नसून त्याच्या वडिलांची हत्या ही राजकारणातल्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी थंड डोक्याने केलेली आहे हे पहिल्यांदाच आईनं अविनाशला सांगितलं. इतकंच नाही तर लल्लनजींचे खुनीही
ठोस पुराव्याअभावी सुटून गेले होते. आपल्या पतीसारखंच आपल्या मुलाच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ नये या भावनेनं कंचनबाईंनी म्हणजेच अविनाशच्या आईनं या सगळ्या वास्तवापासून इतके दिवस त्याला अनभिज्ञ ठेवलं होतं. आताही तिला त्याला खरं काय ते सांगायला लागलं, कारण अविनाश ज्यांच्यासोबत व्यावसायिक संबंध प्रस्थापित करायला बघत होता, नवीन बिझनेस सेट करायला बघत होता, तेच तर त्याच्या वडिलांच्या खुनामागचे मुख्य सूत्रधार होते. लल्लनजींचा खून एका कॉन्ट्रॅक्ट किलरनं केला असला तरी त्याला सुपारी देणारी आसामी या सगळ्या प्रकरणापासून नामानिराळी राहिली होती. तर हे मुख्य सूत्रधार कोण आहेत हे तसं ओपन सिक्रेट होतं आणि याबद्दल पोलिसांना, पक्षश्रेष्ठींना आणि अर्थातच अविनाशच्या घरच्यांनाही माहिती होतं. वारंवार पोलीस मुख्यालयात तसं अगदी मुख्यमंत्र्यांकडे चक्रा मारूनही परिस्थितीत फारसा फरक पडला नव्हता. ठोस पुराव्यांअभावी या हत्येच्या मुख्य सूत्रधारापर्यंत तर पोलीस पोचले नव्हतेच, शिवाय या हत्येत प्रत्यक्ष भाग घेणाऱ्या भाडोत्री गुंडांनाही त्यांनी कायद्याच्या कचाट्यातून सोडवलं होतं. आता इथं आपण इमॅजिन करू शकतो की ही सगळी वस्तुस्थिती अविनाशला जेव्हा कळली असेल तेव्हा त्याची काय अवस्था झाली असेल. म्हणजे वडील जाणं ही कोणत्याही मुलासाठी कधीही भरून न येणारी अशी जखम असते. पण इथं तर लल्लनजींचा मृत्यू हा कोणत्या नैसर्गिक कारणांनी झाला नव्हता, तर त्यांना भर चौकात गोळ्या घालून मारण्यात आलं होतं. अर्थातच अविनाश सुडाच्या भावनेनं पेटून उठला, पण रागाच्या भरात काही करण्याऐवजी त्यानं शांत डोक्यानं मनात काही आराखडे बांधले आणि ज्या गँगनं त्याच्या वडिलांची हत्या केली होती त्याच्या विरोधी गँगमधल्या एका कुप्रसिद्ध गुंडाला फोन लावला. काही करून वडिलांच्या खुनाचा बदला घ्यायचा ही त्याची जिद्द असल्यानं त्यानं मागचा पुढचा विचार न करता थेट त्या गँगशी हात मिळवला. हे नेमकं कसं झालं याची फारशी माहिती उपलब्ध नाही आहे, पण असं म्हणतात की हा निर्णय घेतल्यावर अविनाशनं त्याचं घर सोडलं, घरच्यांशी संपर्क पूर्णपणे तोडला आणि तो एका अज्ञात स्थळी रवाना झाला. पण निघण्यापूर्वी कंकरबाग परिसरात ज्या ठिकाणी त्याच्या वडिलांना मारण्यात आलं होतं तिथली मुठभर माती उचलून घेत त्यानं वडिलांच्या खुनाचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे अविनाशनं लल्लनजींच्या सगळ्या विरोधकांची, खुनाच्या कटात प्रत्यक्ष सहभागी असलेल्यांची आणि या हत्येसाठी फायनान्शियल सपोर्ट आणि आदेश देणाऱ्या सूत्रधारांची नावानिशी यादी बनवली. प्रत्येकाच्या जाण्या येण्याच्या वेळा, व्यसनं, सवयी, वेळ घालवण्याची ठिकाणं हे सगळं त्यानं त्याच्या लॅपटॉपमध्ये सेव्ह करून ठेवलं. तसंच एक प्लॅन फसला तर प्लॅन बी काय असेल किंवा सी पण काय असेल असे 2-3 प्लॅन हे त्यांनी रेडी करून ठेवले. तो नवीन पिढीतला टेक्नोसॅव्ही क्रिमिनल असल्यानं आपल्याला आवश्यक सगळा डेटा तो नेटवरून अचूक सर्च करत होता, तसंच प्रसंगी गुगल लोकेशनचाही वापर करत होता. अविनाशच्या हिटलिस्टवर पहिलं नाव होतं ते मोईन उर्फ पप्पू खानचं. लल्लनजींवर पहिल्यांदा गोळीबार त्यानंच केला होता. अविनाश आपल्या विरोधी गँगस्टरला मिळाला असून तो आपल्यावर ट्रॅप ठेवू नये याची कुणकुण लागल्यावर मोईन खान म्हणजेच पप्पू खान सतत आपला ठावठिकाणा बदलायला लागला. शेवटी 2003 आलमगंज इथं मोईन खानला अविनाशनं एकट्यानं गाठलं आणि त्याच्यावर गोळ्यांचा अक्षरशः वर्षाव केला. अविनाशनं मोईनला तब्बल 32 गोळ्या घातल्या. तुम्ही गँग्स ऑफ वासेपूर 2 बघितला असेल तर हा सीन तुम्ही रिलेट करू शकता. या फिल्मच्या क्लायमॅक्समध्ये फैजल म्हणजेच नवाज रामाधीर सिंगला हॉस्पिटलमध्ये गाठून अशाच प्रकारे गोळ्यांचा वर्षाव करत मारतो असं दाखवलंय. फिल्मचा हा सीन अविनाशनं त्याच्या केलेल्या या पहिल्या खुनावरून इन्स्पायर्ड आहे असं म्हणलं जातं. मोईन खानच्या खुनानंतर एका न संपणाऱ्या सूडसत्राला जणू सुरुवात झाली. वडिलांच्या खुनाचा कट रचणाऱ्या चनारी गोपसह त्याच्या अजय, विजय, दीना, लालू, अजित या भावांना आणि मदतनीस इम्तियाज यांना अविनाशनं ठार केलं. इतकंच नाही तर या सगळ्या आरोपींना कोर्टात निर्दोष सिद्ध करणाऱ्या वकील सरदारी सिंह यांनाही त्यानं सोडलं नाही. अशा निर्ढावलेल्या आरोपींचं वकीलपत्र घेणं हाच त्याच्या दृष्टीनं सामाजिक गुन्हा होता. अशा प्रकारे एखाद दुसरा अपवाद वगळता अविनाशच्या हिटलिस्टमधले 18 जण 2016पर्यंत मारले गेले. वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडव्हान्स्ड रायफल्स, पिस्टल्स, बुलेट्स घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची आवश्यकता होती. पण तसं कोणाचं आर्थिक पाठबळ नसल्यानं मग अविनाशनं धमकावणं, खंडणी मागणं आणि लूटमार हे मार्ग स्वीकारले. बिहारमधले प्रसिद्ध व्यापारी, ज्वेलर्स यांनी खंडणी द्यायला नकार दिला की त्यांच्या घरावर, दुकानांवर दरोडे पडायला लागले. इतकंच नाही तर आपल्या साथीदारांसह
बँकांवर दरोडे घालण्याचीही त्यानं तयारी केली. निळा रंग आपल्याला लकी आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार तो आपल्याला शुभही आहे हे त्याला जाणवलं. त्यानंतर तर प्रत्येक कामगिरीवर जाताना अविनाश निळी जीनची पॅन्ट आणि डार्क निळ्या रंगाचा शर्ट घालायला लागला. त्याचा जणू तो सिग्नेचर लुकच बनून गेला. या काळात वडिलांच्या खुनाच्या कटात सहभागी आरोपींशिवाय त्यानं आपल्या एका मित्राच्या बहिणीची छेडछाड करणाऱ्या एका मुलाला पोस्टल पार्क इथं गोळ्या झाडून मारलं. तसंच एका ज्वेलरी शॉपवर दरोडा घालताना त्याच्याकडून मनोज सोनार यांची चुकून हत्या झाली असं त्यानं नंतर पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये कबूल केलं. अविनाश हा एव्हाना पोलिसांच्या दृष्टीनं मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल झालेला असल्यानं बिहारसह आजूबाजूच्या राज्यातही पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. पण स्वतःचं खास असं नेटवर्क असलेला आणि वेषांतर करण्यात एकदम सराईत असलेला अविनाश दरवेळी पोलिसांना चकवा देत होता. कधी सेल्समन, कधी स्पेअर पार्ट्सचा व्यापारी, तर कधी गावंढळ शेतमजूर असे वेगवेगळे रोलप्ले करत त्यानं पोलिसांना अनेकदा गुंगार दिल्याचं कळतं. हताश झालेल्या पोलिसांनी अखेर खास प्रशिक्षित अधिकाऱ्यांची मदत घेत हे अवघड प्रकरण सोडवायला घेतलं. आता अविनाशच्या घरावर आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांवरही 24 तास नजर ठेवायला सुरुवात करण्यात आली. तसंच पोलिसांनीही आपल्या खबऱ्यांचं जाळं बनवत अविनाशच्या संबंधित प्रत्येक टिप ऑफ त्यांना मिळेल याची व्यवस्था केली. या सगळ्या प्रयत्नांमुळं शेवटी अविनाशला पकडण्यात पोलिसांना यश आलं. पण इतक्या सगळ्या खुनांचे, दरोड्यांचे आरोप असतानाही अविनाश जामीन मिळवून बाहेर पडला आणि बाहेर पडता क्षणी त्यानं गायधार इथल्या एका सोनाराच्या घरावर दरोडा घालत 2 किलो शुद्ध सोनं लुटलं. जामिनावर बाहेर पडलेल्या अविनाशनं परत आपल्या कुरापतींना सुरुवात केल्यानं पोलीस परत एकदा त्याच्या मागं हात धुवून लागले. शेवटी बिहारच्या वैशाली जिल्ह्यातल्या हरपूर हरदास या गावात सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत घुसलेल्या आणि दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश आलं. यावेळी क्राईम स्पॉटवरून एका स्कॉर्पिओतून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना पोलिसांनी घेरलं. अंधाराचा फायदा घेत त्यापैकी 2 पळाले तर 2 पोलिसांच्या तावडीत सापडले. यापैकी स्कॉर्पिओतला म्होरक्या दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द अविनाश श्रीवास्तव आहे हे कळल्यावर पोलिसांनी त्वरित आपला बंदोबस्त वाढवला. यावेळी पोलिसांनी अविनाशची उलट तपासणी सुरू केली तेव्हा कशाला उगाच टाईम वेस्ट करताय, गुगलवर सायको किलर अविनाश म्हणून फक्त सर्च द्या, माझ्या सगळ्या क्राईमची कुंडली तुम्हाला तिकडं मिळेल असं म्हणत अविनाशनं पोलिसांना चाट पाडलं. अविनाशच्या अटकेची बातमी बिहारमध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि सगळ्या प्रमुख नॅशनल पेपरचे, चॅनल्सचे आणि अगदी फॉरेन जर्नलिस्टही अविनाशच्या बाईटसाठी, मुलाखतीसाठी आग्रह करायला लागले. तेव्हा पोलिसांनी मीडियाला नाराज न करता एक मोठी प्रेस कॉन्फरन्स भरवली. विशेष म्हणजे अविनाशनं प्रत्येक प्रश्नाचं अगदी शांतपणे उत्तर दिलं. बिहारमधले गँगस्टर म्हणजे अंगुठा छाप, अशिक्षित असा शिक्का पुसत त्यानं पार आपल्या अस्खलित इंग्लिशमध्ये उत्तरं देत जमलेल्या सगळ्या पत्रकारांना चाट पाडलं. आजवर त्यानं केलेल्या गुन्ह्यांचा पश्चाताप वगैरे त्याला अजिबातच झालेला वाटत नव्हता. पण वडिलांच्या खुनाच्या केसचा व्यवस्थित तपास करत कटात सहभागी असलेल्या क्रिमिनल्सला कडक शिक्षा झाली असती तर आपण क्राईमच्या दलदलीत उतरलो नसतो असं तो यावेळी म्हणाला. अविनाशचं जे काही जस्टिफिकेशन आहे ते बरोबर आहे, चूक आहे हे ठरवणं खरंच खूप अवघड आहे. पण अविनाशचे स्टेटमेंट म्हणजे आपल्या देशातली ढासळलेली लॉ अँड ऑर्डर आणि राजकारणाचं झपाट्यानं जे गुन्हेगारीकरण सुरू आहे ते कसं रिपेअर करण्याच्या पलीकडे गेलं आहे याचं खरं तर जळजळीत वास्तव आहे असं म्हणायला हवं. मित्रांनो, मराठी क्राईम कथा या पॉडकास्टचा हा होता पहिला एपिसोड. तो तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा. तुम्ही तुमचा फीडबॅक मला कमेंटद्वारे कळवू शकता. बाकी या पॉडकास्टचे सगळे लेटेस्ट अपडेट्स मी निरंजन मेढेकर या माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरही पोस्ट करतो आहे, त्यामुळे तुम्ही इंस्टावरही माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. फ्रेंड्स, या एपिसोडमध्ये बिहारचा दौरा झाल्यावर आता नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण थेट साऊथमध्ये एका लेडी सिरियल किलरच्या मागावर जाणार आहोत. तेव्हा ऐकत रहा मराठी क्राईम कथा.